सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आप प्रमुख पाहुणे आपण इथं होते, काय सांगणार, काय शुभेच्छा देणार? आज जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगरतर्फे कायाकल्प पुरस्कारानिमित्त हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर उपस्थित होते। त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक मनीष कलविनिया सर उभे होते। याचं उद्घाटन झालं। उद्घाटनानंतर जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत। त्याच्यामध्ये डान्स आणि गाणे सादर केलेत आणि त्याच्यामुळे आता ज्या दैनंदिन जो रुग्णसेवेचा कार्यक्रम होता त्याच्यातून एक वेगळ्या कार्यक्रमात येऊन त्यांनी हा आनंद लुटलेला आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचा या जिल्हा रुग्णालयातील सगळे कर्मचारी अधिकारी वर्गाने आनंद घेतलेला आहे। हा कार्यक्रम पुढच्या वर्षी पण अशाच प्रकारे सादर करण्यात यावा अशी मी अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। या कार्यक्रमामध्ये सर्वांचा आवडता कलाकार आणि सर्वात चांगला आवाज कोणता होता तुमच्या? या कार्यक्रमामध्ये सगळ्यात जो चांगला परफॉर्मन्स केलेला आहे ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोती पोळे सरांनी केलेलं आहे। त्यांनी जवळपास 3 गाणे सादर केलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या ज्या सराफ मॅडम आहेत त्यांचं रंभा हो गाणं फार उत्तम झालेलं आहे। त्याच्यानंतर आपले जे आरेमो सर आहेत त्यांनी जे भांगडा नृत्य सादर केलं, म्हणजे गाणं सादर केलं, त्याच्यावर सगळ्यांनी डान्स परफॉर्मन्स केलेला आहे आणि त्याच्यावर वन्स मोर पण झाला आणि त्यांनी सगळ्यांनाच नाचवलं। आणि अजून महत्त्वाचं सांगायचं झालं की मोती पोळे सरांनी या रुग्णालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या एका स्टेजवर आणलेलं आहे, एका वेगळ्या माहोलमध्ये आणलं, सगळ्यांना नाचवलं आणि सगळ्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेता आला। त्याच्यामुळे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर। या कार्यक्रमामध्ये आपण पण डान्स केला, कसं वाटलं आपल्याला? हो, मला पण या कार्यक्रमामध्ये डान्स करायचा संधी मिळाली, त्याच्याबद्दल मी आयोजकर्त्यांचे धन्यवाद मानतो, आभारी आहे। ठाणा जिल्हा रुग्णालयातर्फे जे कार्यक्रम आयोजित करण्यात आला छानपैकी कार्यक्रम झाला, पण काय आपल्याला मेहनत करावी लागली, याच्या मागे काय कारण होतं? एवढा मोठा कार्यक्रम केला आपण आणि सर्वच कलाकारांनी आपली कला सादर करी, काय शुभेच्छा देणार तुम्ही? आमचे सगळे कर्मचारी हे स्वयंस्फूर्तीने एक सहभाग घेतलेला आहे। त्यांनी यापूर्वी कार्यक्रम केलेला आहे। ते जे सहकार्य करतात त्याच्यातूनच आम्ही प्रोत्साहन घेतो आणि हे कार्यक्रम आयोजित करतो। त्याच्यामुळे त्यांचं मी अत्यंत आभारी आहे। त्यांच्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे। ते नसते तर हे कार्यक्रमात झालं नसतं। सर, इथून पुढे बी काही कार्यक्रम होणार आहे, पण याच्यातून जे सर्व कर्मचारी अधिकारी होते बदल्याच होत असतात सगळे कर्मचाऱ्या, काय तुम्ही संदेश देणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना? सर्व कर्मचाऱ्यांनी आपला आपला छंद जोपासावा आणि प्रमुख ताणतणावातून दूर होऊन थोडासा विरंगुळा करून घ्यायला पाहिजे, आपला छंद जोपासायला पाहिजे आणि मोटिवेशनल राहायला पाहिजे। प्रत्येकाने आपल्या निगेटिव्ह गोष्टीवर विचार न करता पॉझिटिव्ह गोष्टीचं नेहमीच चिंतन करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे पुढे जायला पाहिजे। द शो मस्ट गो ऑन। संचालक म्हणून तुम्हीच घोषणा करून टाका ना की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा जो कार्यक्रम आहे, या कायाकल्प कार्यक्रमामध्ये दरवर्षी हा कायाकल्प कार्यक्रम असतो। त्याच्यामध्ये सगळे जे राज्यातील रुग्णालय आहेत ते सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळतो त्या पुरस्कारामध्ये एक निधी प्राप्त होतो। जसं आता जिल्हा रुग्णालयाला राज्यात पहिला क्रमांक मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगरला, त्यांना 3 लाख रुपये पुरस्कार मिळालेला आहे। हां, 3 लाख रुपये पुरस्कार मिळालेला आहे आणि त्या पुरस्काराच्या निधीतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, कारण त्यासाठी असा वेगळा निधी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे। अजून एक सांगायचं राहिलं की या कार्यक्रमानिमित्त सगळे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग एकत्र आले
एरवी कसं असते की दैनंदिन कामात सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त असतात आणि याच्यातून जिल्हा रुग्णालयाची एक एकजूट आणि टीम वर्क लक्षात येतं आहे. हे असंच पुढेही चालू राहावं आणि हे जिल्हा रुग्णालय नावारूपाला यावं अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि हा कार्यक्रम एकदम सुंदर आणि छान झाला याच्याबद्दल आयोजकांचं मी धन्यवाद. थँक्यू.